हाय हॅलो नमस्कार, मी अपूर्वा आणि स्वागत आहे तुमचं अपूर्वाज इन्स्पायरिंग स्टोरी या आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये, जिथे आपण भेटतो रिअल लाईफ हिरोजला त्यांचा स्ट्रगल, सक्सेस आणि अचीवमेंट जाणून घेण्यासाठी, तसंच अनेक इन्स्पिरेशनल स्टोरीज ऐकण्या बघण्यासाठी. मंडळी, तुम्ही आमच्या व्हिडिओजमधनं तर बघताय की सध्या आम्ही आहोत धुळ्यामध्ये. महिला कट्टा हा कार्यक्रम खूप जोरात सध्या धुळ्यामध्ये चालू आहे आणि याच कट्ट्यावरती मला माझी एक नवीन अशी मैत्रीण भेटली की जिची स्टोरी खूप छान आहे, खूप इन्स्पायरिंग आहे. आणि आजच्या तारखेला जिथे एक विभक्त कुटुंब पद्धती सगळीकडे समाजामध्ये बघायला मिळते, तर त्याला फाटा देऊन त्यांचं कुटुंब, त्यांचा स्ट्रगल आणि त्यांची आज असलेली अचीवमेंट ही मला खूप जास्ती भावली आणि म्हटलं चला आज आपल्या सगळ्या परिवाराला, इन्स्पायरिंग स्टोरीजच्या परिवाराला या कुटुंबाची भेट घालून देऊया, दीपालीताईंची भेट घालून देऊया. म्हणून आज आपण आलोय त्यांच्या घरी. त्यांचा बिझनेस काय आहे, त्यांची स्टोरी काय आहे हे समजून घेण्यासाठी. तर अशा ह्या दीपालीताई गवळी आज माझ्या सोबत आहेत. ताई नमस्कार. आणि खूप खूप स्वागत तुमचं आमच्या चॅनलवरती. सर, मला तुमच्याकडनं थोडं हे जाणून घ्यायचंय की तुमचा हा जो काही स्ट्रगल आहे, आज तुम्ही छान स्वतःचा बिझनेस सेट केलेला आहे, तर ह्याच्या सगळ्याची सुरुवात कशी होती? तुमचं बालपण कुठलं, तुमचं शिक्षण वगैरे कसं होतं? माझं बालपण मराठवाड्यातील जालना जिल्हा येथील आहे. बर. 12वी पर्यंत तिथे माझं शिक्षण झालंय. बर. तिथे माझे आई वडील, भाऊ आहे. आणि 2009 मध्ये नंतर मग माझं लग्न झालं. अच्छा. त्यानंतर 2 वर्षांनी माझी मोठी मुलगी झाली. आणि 2 वर्षापर्यंत म्हणजे 2 वर्षानंतर माझ्या मिस्टरांनी हा कपड्यांचा बिझनेस चालू केलाय. मग तिच्यामध्ये सुरुवातीला अगोदर ते एकटे, मग एकाचे 2 जण झाले. त्याच्यात आम्ही दोघी जावाई मदत करायचो. आधी सुरुवातीला घरी पार्सल वगैरे ते खोलायचे, ते जे मोज वगैरे करून ते सगळं मग ते दुकानात घेऊन जायचे. त्यानंतर घरी मग ते 1 दुकानानंतर 2 दुकान झाल्या. मग त्यानंतर कोविड आलाय. सगळं व्यवस्थित चालू होतं. कोविड आलाय. कोविड मध्ये असं झालं की सगळेजण कोरोना पॉझिटिव्ह झाले. मग ते कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर ज्या दिवशी रिपोर्ट्स आले सगळेजण, मग सगळेजण क्वारंटाईन झाले. मग माझे मिस्टर मला ते डॉक्टरांनी असं सांगितलं की सगळेजण तर पॉझिटिव्ह आहे, पण यांच्याकडे अति लक्ष द्यावं लागत. मग त्यांनी मला मिस्टरांकडे डॉक्टरांनी असे, मग ती रात्र जी होती त्या दिवशी ते मला एक शब्द बोलले होते की हे बघ, हे आज 21 दिवस क्वारंटाईन आहे, काही होऊ शकतो, तू फक्त मुलांकडं लक्ष दे, माझ्या घरच्यांकडं, पण हिमतीने उभा राहायचं. म्हणून तू असं काही रडायचं वगैरे नाही, हिंमत दाखवायची, म्हणजे हिमतीने उभा राहायचं. त्यांनी हा शब्द मी बोलले. 21 दिवस गेले. तो 21 दिवस खूप वाईटाचे होते, यायला नाही पाहिजे. त्यानंतर मग 21 दिवसानंतर नाही, बास झाला, आता आपण काहीतरी नवीन करायला हवंय. आता तुमची फॅमिली सगळी व्यवस्थित सगळे बाहेर पडले? सेफ आहे. हो, एकदम सेफ आहे. सगळेजण एकदम छान आहे, व्यवस्थित आहे. आणि मग त्यानंतर कोरोनाचा लॉकडाऊन संपल्यानंतर मग माझ्या मुलीने पार्टिसिपेट केले कशात, शिवजयंतीमध्ये. मग रेंटने साड्या बघायच्या होत्या तिथं. मग मी एका शॉपमध्ये गेले रेंटने साड्या बघायसाठी, पण तिथं मला साडी काही मिळाली नाही, स्टॉक अवेलेबल नव्हता म्हणजे. आणि मग परत तो रेंटही मला थोडा जास्त वाटला. मग मी हा विचार केला, इथं ह्या रेंटनी साड्या आहे, तर मला तर ब्लाउज तर शिवताच येते, मग मी का एक साडी का तयार करू शकत नाही, कटिंग करून, स्टिचिंग करून. मध्ये म्हणजे एक साधारण कुटुंबातनं आलेली मुलगी, तिचं लग्न झालं, जालन्यातनं धुळ्यामध्ये ती आली. धुळ्यामध्ये जॉईंट फॅमिलीमध्ये राहिली. कोरोनासारखी जी महामारी ज्याने आपल्या सगळ्यांना आतून बाहेरून उलथवून टाकलं, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्याही कुटुंबावर हा दुःखाचा डोंगर आला होता. पण सुदैवाने त्यातनं हे सगळे जण वाचले. आणि मग एका खऱ्या अर्थाने एक साधारण मुलगी ते एक व्यावसायिक, हा त्यांचा जो प्रवास सुरू झाला तो कोरोनाच्या नंतर सुरू झाला. तिची स्टोरी लवकरच.